नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेंगळुरूमधील आरसीबीच्या विजय मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज भारतीय जनता पक्षाकडून तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे फोटो हातात घेऊन त्यांच्यावर निषेध व्यक्त केला. त्यांनी या दुर्घटनेची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. राणी चन्नम्मा सर्कल येथे सुरू झालेला निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले. भाजपने या दुर्घटनेला गांभीर्याने घेत पोलीस अधिकाऱ्यांवर फक्त निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा तीव्र निषेध केला असून मुख्य जबाबदारी सरकारची असल्याचं भाजपने स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना थेट जबाबदार धरत भाजपने त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. कित्तूर मार्गे नियोजित बेळगाव धारवाड ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू असून हिरे बागेवाडी आणि हुलीकट्टी गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीला योग्य दर द्यावा अशी मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन दिले. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून कार्यवाहीचे आश्वासनही दिले. यावेळी शेतकऱ्यांनी रेल्वे मार्ग बांधताना सर्व्हिस रोड, पावसाळी निचरा गटारी आणि इतर मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशीही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून मिळावे, अन्यथा जमीन न देता विरोध दर्शवत आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आलाय. भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेले विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना लवकरच पक्षाकडून दिलासा मिळणार असल्याचे संकेत आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिलेत. अथणी येथे पत्रकारांशी बोलताना रमेश जारकीहोळी म्हणाले की आमदार यत्नाळ यांना भाजपमध्ये पुन्हा मानाचं स्थान मिळेल. लवकरच या संदर्भात दिलासादायक बातमी मिळेल. मात्र त्यांनी आपल्या वक्तव्यावर नियंत्रण ठेवावं ही विनंती मी त्यांना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून करतो. ज्येष्ठ नेते असलेल्या यत्नाळ यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर राजकीय वर्तुळात उलथापालथ झाली होती. अशा परिस्थितीत जारकीहोळींचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. बेळगावात उद्या शनिवार दिनांक 7 जून रोजी मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद साजरा केला जाणार आहे. बकरी ईदला ईद उल अजहा किंवा कुर्बानीची ईद असंही म्हटलं जातं. हा मुस्लिम धर्मीयांचा एक पवित्र सण असून जो इस्लामिक कॅलेंडरनुसार जिल-हज या महिन्याच्या 10व्या दिवशी साजरा केला जातो. उद्या शनिवारी सकाळी बेळगावातील अंजुमन ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद निमित्त नमाज अदा करण्यात येणार असून हा उत्सव मोठ्या उत्साहाने मात्र शांततेत साजरा व्हावा यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारीचे उपाय आखले जात आहेत. यानिमित्त पोलीस बंदोबस्तामध्येही वाढ करण्यात आली आहे. बकरी ईद हे त्यागाचे आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. नातेवाईक व मित्रांसोबत बकरी ईदचा आनंद साजरा करतात. हा सण प्रेम, त्याग, सेवा आणि समाजातील एकोपा यांचा संदेश देतो. बेळगाव जिल्ह्यातील कार्यालयाच्या ऐतिहासिक इमारतीच्या नूतनीकरणाला आज औपचारिक सुरुवात झाली आहे. येत्या काळामध्ये ही इमारत नव्या रूपात आपल्यासमोर येणार असली तरी तिचा ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय ठसा मात्र जपून ठेवण्यात येणार आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेत असून नवीन इमारत सध्याच्या कार्यालयालगतच उभारली जाणार आहे. नागरिकांच्या सोयीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय. या नूतनीकरणासाठी प्रशासनाने तब्बल 55 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून कामाला देखील सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या सूचनेनुसार जुन्या इमारतीचा ऐतिहासिक दर्जा अबाधित ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. नवीन इमारत उभारली जाणार असली तरी जुन्या इमारतीला जमीनदोस्त न करता तिचं ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी हे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना भविष्यात जुने वैभव आणि आधुनिक सोयी सुविधा यांचा संगम पाहायला मिळणार आहे. बेळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक सरकारी कार्यालये आणि शाळा जीर्ण अवस्थेत आहेत. पावसाळा सुरू होताच या इमारतींमध्ये छत गळती सुरू होते आणि कर्मचाऱ्यांना तसेच नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या उपनोंदणी कार्यालयाच्या छताला गळती लागली आहे. त्यामुळे संपूर्ण छतावर मोठ्या आकाराचं प्लॅस्टिकचं आवरण टाकून गळतीपासून तात्पुरते संरक्षण करण्यात आलंय. मागील 2-3 वर्षांपासून ही स्थिती कायम असूनही अद्याप या कार्यालयाचं पुनरुज्जीवन झालेलं नाही. हीच स्थिती जिल्ह्यातील अनेक सरकारी शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, अंगणवाडी केंद्रे यांचीही आहे. दरवर्षी पावसाळ्यात गळके छत, मोडकळीस आलेल्या खिडक्या, दारे आणि भिंतीमधून पाणी झिरपण्यामुळे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी त्रस्त होतात. उपनोंदणी कार्यालय, जुने जिल्हा परिषद कार्यालय, महापालिकेची इमारत, तहसीलदार कार्यालय, जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय अशा अनेक इमारतींना डागडुजीची अत्यंत गरज आहे. काही इमारतींच्या छतांची स्थिती तर कोसळण्याच्या मार्गावर असूनही याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय. या परिस्थितीमुळे नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित प्रशासनानं याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज भासतीये. बेळगाव शहरातील अशोकनगर येथील ESI रुग्णालय येत्या 15 जूनपूर्वी बंद होणार असून त्याचे स्थलांतर यमुनापूर येथील ESI क्लिनिकमध्ये केले जाणार आहे. कामगार खात्याच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे आणि याबाबतचं अधिकृत पत्र रुग्णालय प्रशासनास प्राप्त झालंय. सध्याची ESI रुग्णालयाची इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचं 3 वर्षांपूर्वी तमिळनाडूमधील अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर नवीन जागेच्या शोधाला सुरुवात झाली होती. आता ही जुन्या इमारतीला पाडून त्याच ठिकाणी एक नवीन आणि सुसज्ज रुग्णालय उभारण्याचं नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तोपर्यंत तपासणी, औषध वितरण आणि रेफरल सेवा या सर्व सुविधा यमुनापूर येथील ESI क्लिनिकमधून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या बदलामुळे अशोकनगर परिसरातील नागरिकांना काही काळ रुग्णसेवेसाठी यमुनापूर गाठावं लागणार आहे. मात्र नवीन रुग्णालयासाठी नियोजन आणि निधी मंजुरीची प्रक्रिया गतिमान होण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. बेळगाव शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय. श्रीराम सेना हिंदुस्थानचे बेळगाव तालुका अध्यक्ष भरत पाटील यांनी नूतन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची सदिच्छा भेट घेतली आणि शहरात गोहत्या थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. या बैठकीमध्ये भरत पाटील यांनी सांगितलं की सणाच्या काळामध्ये शहरात कोणत्याही परिस्थितीत गोहत्या होऊ नये यासाठी पोलिसांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. यासोबतच त्यांनी शहर परिसरात वाढत असलेल्या गांजाच्या विक्री विरोधातही चिंता व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार गांजाच्या सेवनामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून त्यामुळे समाजात अस्थिरता आणि गुन्हेगारी वाढते आहे. या पार्श्वभूमीवर गांजा विक्रीवर कठोर कारवाई व्हावी अशीही मागणी पाटील यांनी केली. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बैठकीदरम्यान गांजाच्या रॅकेटवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या भेटीदरम्यान श्रीराम सेना हिंदुस्थानकडून पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेचे ग्रामीण प्रमुख मोनाप्पा दयानंद पाटील, किरण दत्तू पाटील आणि प्रवीण कुंडलकर आदी उपस्थित होते. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बकऱ्यांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेळगावमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदन दिले आहे. सणाच्या काळामध्ये बकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. याचा फायदा घेत काही दलाल आणि व्यापारी अवाजवी दर आकारतात, ज्यामुळे सामान्य नागरिकांसाठी कुर्बानीसाठी बकरी खरेदी करणं कठीण होतं, असं नागरिकांनी म्हटलंय. मागील काही वर्षांपासून बकरी ईदच्या आधी बकऱ्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. त्यामुळे गरजू आणि मध्यमवर्गीय मुस्लिम बांधवांना याचा आर्थिक फटका बसतो. बकऱ्यांचे वजन आणि जातीनुसार दर मर्यादा निश्चित कराव्यात. अवाजवी दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखरेख समितीची नेमणूक करावी. तसेच अधिकाऱ्यांनी बाजारात नियमित तपासणी करावी. विशेष सरकारी विक्री केंद्रे स्थापन करावीत, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ता अवधूत तुडवेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी उद्या साजरा होणाऱ्या बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. बकरी ईद हा श्रद्धा, त्याग आणि बंधुतेचा सण आहे. सर्वांनी शांतता, प्रेम आणि सामाजिक एकतेचा संदेश देत उत्साहात व सौहार्दपूर्ण वातावरणात हा सण साजरा करावा, असे सांगत ते पुढे म्हणाले की ईद हा केवळ धार्मिक सण नसून तो आपल्याला मानवतेचा संदेश देतो. सर्व धर्मियांनी परस्पर आदर राखत आनंदाने हा सण साजरा करावा.
बकरी ईदच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि शांतता नांदो असा शुभेच्छा संदेश त्यांनी दिला. गुरुवार दिनांक 5 जून रोजी आदर्श मराठी विद्यामंदिर प्राथमिक शाळा आणि पंडित नेहरू हायस्कूल शहापूर यांनी संयुक्तपणे जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. शाळेच्या प्रांगणात हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यात विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचं महत्त्व सांगितलं गेलं. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील आणि हायस्कूल विभागाचे मुख्याध्यापक मारुती मुगळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व आणि त्याचे संरक्षण कसे करावे याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाबद्दल आकर्षक चित्रे रेखाटली. विद्यार्थ्यांची कलात्मकता आणि पर्यावरणाविषयी असलेली जागरूकता विशेष दिसून आली. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये शाळेतील शिक्षकांच्या हस्ते विविध रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी हायस्कूल विभागाचे विज्ञान शिक्षक विनायक कंगराळकर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण दिनाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांना पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले. या सुंदर उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाचं महत्त्व आणि जबाबदारी याबद्दल जागरूकता निर्माण केली आहे. अनमोड घाटातून कर्नाटकच्या दिशेने येणारा कंटेनर काल गुरुवारी सायंकाळी व महामार्गावर आडवा पडल्यानं वाहतूक तब्बल 5 तास ठप्प झाली. रस्त्याच्या मधोमध कंटेनर अडकल्यामुळे वाहनांची मोठी गर्दी झाली होती. जमलेल्या वाहन चालकांनी सुरुवातीला स्वतःच्या वाहनांच्या मदतीने कंटेनरला थोडं बाजूला केलं, ज्यामुळे लहान वाहनांना मार्ग मोकळा झाला. रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि क्रेनच्या सहाय्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला हलवण्यात आला. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. आषाढी वारी अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे. वारकऱ्यांना पंढरीचे वेध लागले आहे. मे महिन्यात सुरू झालेला पाऊस थांबला असून काही भागात पावसाने दडी मारली आहे. कधी एकदा पेरण्या उरकतो आणि पंढरीची वाट धरतो अशी शेतकऱ्यांच्या मनात भावना आहे. त्यामुळे यंदा सर्व संतांच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र पालखी सोहळ्याच्या मार्गाची अवस्था चांगली असावी आणि वारीची वाट सुखकर व्हावी अशी अपेक्षा वारकऱ्यांना आहे. बुधवार दिनांक 18 जून पासून देहू येथून श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे. त्याचबरोबर गुरुवार दिनांक 19 जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून प्रस्थान होणार असून दोन्ही पालख्यांच्या मार्गक्रमाचा आलेख जाहीर करण्यात आलाय. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार आसिफ सेठ यांच्या उपस्थितीत शांतता व सुरक्षेच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना केल्या. सणाचा कालावधी लक्षात घेता प्रशासनाने सर्व तयारी योग्य प्रकारे करावी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बकरी ईद उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी मुस्लिम समाजानेही प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. प्रतिवर्षाप्रमाणे मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेऊन मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सीमा भागातील सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. मागील 8 वर्षे हा उपक्रम सलग सुरू असून यंदाही सीमा भागातील सर्व मराठी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या त्यांना हव्या आहेत. तरी शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, आजी माजी विद्यार्थी किंवा सदर गावातील युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी पहिल्या इयत्तेच्या पटसंख्येची यादी 15 जूनपर्यंत युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे व्हॉट्सअॅपद्वारे किंवा खालील नमूद पत्त्यावर सुपूर्द करावी असे कळवण्यात आले आहे. संपर्कासाठी कार्यालयीन पत्ता महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय, कावळे संकुल, आरपीडी 2रा क्रॉस, टिळकवाडी, बेळगाव किंवा अध्यक्ष अंकुश केसरकर 9739963229, सरचिटणीस श्रीकांत कदम 9611756529 या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चिनाब पुलाचे आज शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले आहे. संपूर्ण देशासह जगभरामध्ये या पुलाची चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. या पार्श्वभूमीवर सुरक्षेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते चिनाब पूल, अंजी पूल यांचं उद्घाटन करण्यात आलं. भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल अंजी पूल आणि उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक प्रकल्प यांचा समावेश आहे. त्याचबरोबर 46,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. यातील चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असणार आहे. जम्मू काश्मीरमधील हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी मानला जातोय. पावसाळी हंगामाला 8 जूनपासून सुरुवात होत आहे. यंदाही पावसाचे प्रमाण अधिक असल्याची माहिती मिळाली आहे. अतिवृष्टीच्या काळामध्ये पूर व महापुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या काळामध्ये नदीकाठच्या व पाणलोट क्षेत्रातील लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन तहसीलदार मंजुळा नायक यांनी केलंय. त्या हुक्केरी तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या पावसाळी हंगामपूर्व नियोजन बैठकीत बोलत होत्या. निपाणी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता गेल्या काही वर्षात वारंवार पाणी समस्या निर्माण होताना दिसते. ही समस्या निवारण्यासाठी नगरपालिका वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. यालाच आता निपाणी टाउन प्लॅनिंग कमिटीची साथ मिळणार आहे. शहरातील पाणी प्रश्न निवारण्यासाठी टाउन प्लॅनिंग कमिटी सुमारे 2 कोटी रुपयांपर्यंतचा निधी खर्च करणार आहे. यातून पाण्याचे स्रोत वाढवणे व तलाव संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती टाउन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील यांनी दिली. मान्सूनपूर्व पाऊस थांबला. काही प्रमाणात शेतशिवारात घात आली. पेरणीपूर्व मशागतीची कामे देखील सुरू झाली. अनेक शेतकरी पेरणीच्या कामासाठी तयारी करू लागले. कृषी केंद्रांवर बियाणांसाठी शेतकरी जाऊ लागले. येणाऱ्या 4 दिवसात पाऊस पडला नाही तर पेरणीची कामे गतीने सुरू होतील असा विश्वास देखील व्यक्त होऊ लागला. अशा या परिस्थितीत शेतकरी वर्गात काहीसे समाधान व्यक्त होत असतानाच बुधवारी पडलेल्या पावसानंतर गुरुवारी सकाळपासून पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली. आता पाऊस थांबला असंच काहीसं समाधानाने बोललं जात होतं. पण सायंकाळी काही काळातच ढगाळ वातावरण होऊन निपाणी शहर परिसरातील ग्रामीण भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचा पूर्ण अपेक्षाभंग होताना पुन्हा खरीप पेरण्या लांबणीवर पडल्या. काही प्रमाणात सुरू असलेली पेरणीपूर्व मशागतीचं काम देखील ठप्प झालं. यामुळे शेतकरी वर्गात पुन्हा चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. हा सोहळा याची देही याची डोळा बघण्यासाठी हजारो शिवप्रेमींनी काल रात्रीपासूनच रायगडावर गर्दी केलेली होती. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत हा सोहळा किल्ले रायगडावर पार पडला. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन झाल्यानंतर युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. दरम्यान गडपूजन आणि शिरकाई देवीच्या पूजनाने या संपूर्ण कार्यक्रमाला रंगत आली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.